आज आमची पार्टी आहे. पार्टीसाठी आज आम्ही स्पेशल बनवणार आहे फिश बॉईल. चला तुम्हाला दाखवते. आम्ही त्याची तयारी चालू केलेली आहे. सकाळी लवकरच जाऊन डॅडी हे चिंबोऱ्या घेऊन आले होते फिश बॉईलसाठी. त्याची आई आमची डेंजर, डायरेक्ट पकडतं बघा. बघा आई दाखवते तुम्हाला चिंबोरी कशी साफ करायची. चिंबोरीचा हा पार्ट काढून टाकायचा, त्याचे फांगडे मोडून घ्यायचे आणि ब्रशने ते सगळं घासून घ्यायचं. आपण फिश बॉईलसाठी चिंबोरी फक्त 2 पार्टमध्ये तोडून घेणार आहोत, त्यामुळे तिला पूर्ण उघडून साफ करायची काहीच गरज नाही आहे. बघा कशी भरलेली चिंबोरी आहे. फिश बॉईलसाठी आपण चुलीवर टोप ठेवले आणि त्यात पाणी उकळायला ठेवतो आहे. आता पाण्याला चांगली उकळ येऊ द्यायची. पाणी चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया खडे मसाले. दालचिनी, वेलची, लवंगा, तेजपत्ते असं सगळे खडे मसाले टाकायचे. त्यानंतर ह्यात आता आपण मके उकडायला टाकतो. एकीकडे मके उकडत आहेत आणि एकीकडे आम्ही मके उकडायची वाट बघतोय थोडा वेळ पाळण्यावर बसून. फिश बॉईलसाठी आम्ही इथे मके उकडत ठेवलेले आहेत. इकडे पोचे आणि चिंबोरी साफ करून तयार आहेत. इथे तिसरे आहेत, ह्याच्यात अंडी आहेत, ही लसूण पेस्ट, इथे अद्रक लसूण मिरची पेस्ट. अर्ध्याहून जास्त मके उकडून झालेत. आता त्याच्यात आपण अंडी उकडायला टाकू. फिश बॉईल व्हायला वेळ आहे अजून, म्हणून आम्ही चिकनचं लेग पीस आणलं. त्याला हळद मीठ मसाला लावून आता चुलीमध्ये भाजायला टाकणार आहोत. अंडीसुद्धा उकडून होतातच आहेत, तेवढ्यात आपण आता याच्यात फांगडे टाकूया. फांगडे असे थोडेसे टिचून टाकायचे, म्हणजे त्यात फ्लेवर पण घुसतो आणि नंतर खाताना जास्त फोडायची मेहनत घ्यावी लागत नाही. फांगडे टाकून आता 5 मिनटं झाले. आता वेळ आली चिंबोऱ्या टाकायची. या सर्व गोष्टी शिजवण्याची ही योग्य पद्धत आहे. ह्यामुळे कोणताही पदार्थ जास्त शिजला जात नाही आणि कोणताही पदार्थ गळून पडत नाही. आत्ता वेळ आली त्यात टायगर प्रॉन्स टाकायची. हे टायगर प्रॉन्स 7 ते 8 मिनटात शिजतात, त्यामुळे हे जास्त नाही शिजवायचे. 7 ते 8 मिनटानंतर आपण पुढचा पदार्थ टाकूया. आता सगळे पदार्थ व्यवस्थित शिजलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी आपण ह्या तिसऱ्या घालूया. ह्या वाफवायला म्हणजे शिजवायला फक्त 2 मिनटं पुरेसे असतात. 2 मिनटात ह्या खुलतात आणि ह्यातले गोळे पडून जातात. त्यामुळे हे टाकून फक्त मिक्स करून आपण लगेच बंद करून टाकूया. सगळं व्यवस्थित शिजलं आहे आणि टोपातून आपण हे बाहेर काढून घेतलं आहे. वर टोपात पाणी वेगळं केलं आहे आणि त्यातली अंडी आपण इथे सोलायला दिली आहे. फिश बॉईलसाठी आपल्याला सोललेली अंडी लागतील, म्हणजेच अंड्यांची सगळी टरफलं काढून अंडी टाकायची, म्हणजे आपल्याला खाताना त्रास होत नाही. चला तर आता वेळ आली फिश बॉईलचा मसाला तयार करून घ्यायची. बघा तर आम्ही चुलीवर टोप ठेवलं आहे आणि त्यात बटर घातलं आहे. खूप साऱ्या बटरमध्ये आता आपण चॉप केलेलं लसूण टाकूया. हे लसूण आम्ही चॉपरमध्ये बारीक केलं आहे. तसंच मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे आणि हे व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं. लसूण थोडासा गोल्डन झाला पाहिजे. त्यानंतर आपण ह्याच्यात घालतो आहे आता आगरी मसाला. खूप सारा आगरी मसाला लागणार ह्याच्यासाठी, कारण ह्यात आपण दुसरं काहीच नाही घालत आहोत. ही आहे चिंबोरीच्या नंग्यांची पेस्ट. ती आता आपण टाकतो. आता हे जे पाणी दिसतंय हे आपण जे मगाशी फिश बॉईल केले होते ना, त्याचं राहिलेलं जे पाणी होतं ते काढून ठेवलेलं साईडला. हे थोडं पाणी घालून मसाला आता चांगला शिजवून घेऊया.
एक उकड घेऊया. मसाल्याला उकड आली आहे. आता त्यात आपण सगळे पदार्थ सोडणार आहोत. आधी आम्ही त्यात मके घालून घेतलेले आहेत, मक्यांनी चांगला फ्लेवर्स खेचून घ्यावा म्हणून. आणि आता सगळे चिंबोरी, प्रॉन्स वगैरे सगळे आयटम टाकणार आहोत त्यात. आणि त्याला चांगली मसाल्याची कोटिंग होईल इथपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर मग सगळं त्यातून बाव निघून जाईल. आमच्या घरी कोणताही कार्यक्रम असलं तर मागचा साऊंडच एवढा असतो. मुलांची गडबड, मोठ्यांचं बोलणं, या सगळ्या गोष्टीमुळे मला सगळ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करावा लागतो. आता बघा आपला इथे फिश बॉईल रेडी आहे आणि आपण टेबलावर पूर्ण केळीची पानं पसरवून घेतलेत. त्याच्यावर आता मी हा फिश बॉईल टाकते. थोडं इकडे तिकडे झालं आहे, पण त्यात पण वेगळीच मजा आहे. बघा कसा टेस्टी दिसतोय. तोंडाला पाणी आलं की नाही मग. चलो तूट पडो.